सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला। ती काही ड्रग्ज माफिया अथवा दहशतवादी नाही, तिनं कुणाचा खून केला नाही, ती एनडीपीएस गुन्हेगारही नाही। तुमच्याकडे एक सिस्टीम अथवा सॉफ्टवेअर असलं पाहिजे, तुम्ही प्रकरणाचा तपास पूर्ण करा। ती सर्व काही गमावून बसली आणि आता तिला कुठेही नोकरी मिळणार नाही असं खंडपीठानं तिला अटकपूर्व जामीन मंजूर करताना निरीक्षण नोंदवलं। तर या निरीक्षणाबाबत आता सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये मानवी दृष्टिकोन दिसतो। पूजा खेडकरनं चुकीची कागदपत्र वापरून लाभ घेतला असला तरी ती हिंसक आणि समाज विघातक गुन्हेगार नाही, हे न्यायालयानं स्पष्ट केलं। फसवणूक गंभीर आहे, परंतु शिक्षेची प्रक्रिया योग्य तपासानंतरच व्हावी असा योग्य संदेश कोर्टानं दिला। अशा प्रकरणांमध्ये न्याय व्यवस्था भावनिक आणि कायदेशीर समतोल राखते, हे या निरीक्षणातून दिसून येतं। पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत खेडकर विरुद्ध कोणतीही सक्तीची पावलं उचलली जाणार नाहीत। या प्रकरणाची कोणतीही ठोस चौकशी झाली नाही आणि दिल्ली पोलिसांना तपास जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। या एकूण घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।